नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज बाळकृष्णासाठी छान असा झटपट होणारा लोण्याचा गोळा कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे आणि हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। झटपट लोणी काढायचे तर त्यासाठी इथे थोडंसं तूप घ्यायचं आहे। आता तुम्हाला जेवढं लोणी बनवायचं आहे प्रसादासाठी तेवढं इथे तूप घ्यायचं आहे। आता मी इथे फक्त 2 चमचे हे तूप घेतलेलं आहे। आता हा जो नैवेद्य आहे तो बाळकृष्णासाठी बनवायचा आहे, त्यासाठी इथे मी थोडंसं केसर यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर यामध्ये बर्फ घालायचा आहे। मी इथे 5 ते 6 खडे घेतलेले आहेत आणि हे चमच्याच्या साहाय्याने सारखं असं फेटायचं आहे। या बर्फामध्ये मस्त असं फेटायचं आहे। एकदम झटपट होणारा हा बाळकृष्णासाठी प्रसाद बनवायचा आहे। समजा तुमच्याकडे वेळ नाही किंवा बाजारात जायला जमणार नाही तर त्यासाठी तुम्ही इथे हे बनवू शकता घरच्या घरी तुपापासून। आता हे सारखं असं फेटत राहायचं आहे। हे परत या बर्फावर घालून घ्यायचं आहे। इथे या प्रकारे लोणी आता तयार झालेलं आहे। आता यामध्ये तुम्ही थोडीशी खडी साखरही वापरू शकता, तर मी इथे थोडीशी साखर घातलेली आहे आणि आता हे परत फेटून घ्यायचं आहे। आणि आता हे सर्व हाताने गोळा करून घ्यायचं आहे। हे पहा एकदम लोणी असं घट्ट तयार झालेलं आहे। आता हे सर्व काढून घ्यायचं आहे। छान असा गोळा तयार झालेला आहे लोण्याचा। हाताने आता हे व्यवस्थित गोळा करायचा आहे। आता हा गोळा तयार झालेला आहे आणि आता नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे। प्रसाद दाखवायचा आहे म्हणून मी इथे थोडंसं केशर घातलेलं आहे आणि त्यानंतर एक तुळशीचं पान, आणि हा झाला बाळकृष्णासाठी लोण्याचा मस्त असा गोळा म्हणजेच लोण्याचा प्रसाद। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।